ना होळी स्पेशल पताका बनवते, छोटीशी होळी बनवणार आहे घरी त्याला डेकोरेट करण्यासाठी. सो चला बनवूया आपण. इथे ना बॉन्ड पेपर घेतला, तुम्ही चार्ट पेपर पण घेऊ शकता. त्याला ना असं डायमंड शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. सो ते आता आपण कट करून घेऊया. जेवढे आपल्याला पताका पाहिजे तेवढे कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर विल कलर इट विथ दिस केक कलर. त्याच्यामध्ये छान छान शेड्स आहेत डिफरंट, ते आपण यूज करायचं. पहिले आधी कट करून घेऊया. ते ट्रायंगल्स जेवढे आपल्याला पाहिजे पताका तेवढं आपण हे करून घेतो मार्किंग पेन्सिलने. आपण आता एक एक करून कट करू. ऑलमोस्ट आता आपण सगळे कट करून घेतले. सो लेट्स पेंट. आपण ही अशी स्ट्रिंग घेतली थोडी डेकोरेटिव्ह टाईप. त्याच्यावर आता आपण इक्वल डिस्टन्सवरती स्टिकिंग स्टार्ट करायच्या आधी एका साईडला म्हणजे लाईक दोन्ही साईडला खूप सारी स्पेस ठेवायची, आपल्याला टाय करायला लागेल नंतर म्हणून. पैकी या टिपला पण आपण सिक्युअर करूया. आता हे पूर्ण मी असं इक्वल डिस्टन्स फर्स्ट टाइम होतं तिथून मी भरपूर सारी अशी स्पेस ठेवली. सिमिलरली दुसऱ्या साईडने पण अराउंड 20 सेंटीमीटर्सची जागा सोडून कट करून घेऊया. सो दॅट आपल्याला कुठे पण काय करायला एक्स्ट्रा फेट नाही. आता कलर करू. सगळे पेंट करून घेतलं. खूप व्हायब्रंट आणि प्रिटी दिसतात सगळे शेड्स. जेवढे शेड्स होते माझ्याकडे ते सगळे यूज केले. हे नंतर होळीला टाकल्यावर खूप छान दिसणार. सो होळी आहे आणि मी रांगोळी काढणार नाही असं होऊ शकत नाही. सो आय लव्ह मेकिंग रंगोली. आणि इयर इन आवर बाल्कनी आम्ही इथे छोटंसं एक होळी का दहनसारखं करणार आहे घरी, म्हणून त्याच्या अवतीभोवती मी मस्त काहीतरी क्रिएट करायचा प्रयत्न करते. लेट्स सी आता कसं होतंय ते.
फायनल लुक. एकदम प्रिटी दिसतंय सगळं. एकदम छान वाटतंय. फुल होली फील्स. पुरणाची पोळी करण्याऐवजी वेगळा नैवेद्य केलाय. इथे आम्ही आळूवडी, भेंडीची भाजी, पापड, वरण भात, खीर केलेली आहे शेवयाची आणि चपाती. स्वतः मी नैवेद्य दाखवून घेते. आता केक कटिंग आहे आणि त्रिशू लागलाय केक कापायला. होळीचा केक आहे. हॅपी होली. कसं झालाय? हे तुला आवडला क्रिशू? क्रिशू आवडला तुला केक? क्रिशू किती खाण्यामध्ये हे झालेलं आहे. अरे क्रिशू आवडला का? खूप सारे कलर खेळा, मज्जा करा. मी पण करणार आहे.